शिव हरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली उपदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या संदेशापर्यंत जर तू आला आहेस तर तू खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस. हो बाळा, या संदेशापर्यंत येणे म्हणजे तुझा फक्त योगायोग नाही, तर बाळा, तुला या संदेशापर्यंत आणण्याचे स्वामी माऊलींचे नियोजन आहे. तुझ्यासाठीच लाखो लोकांमधून या संदेशाची निवड केली आहे असे समज आणि हा संदेश शेवटपर्यंत एकाग्र मनाने, शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, या संदेशानंतर तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे. तुझ्या जीवनामध्ये तो आनंद, सुख, भरभराट येणार आहे. कारण ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू आजपर्यंत खूप काही प्रयत्न, खूप काही कष्ट केले आहेस, पण तरीही तुझ्या मनासारखे तुला काहीही इच्छित प्राप्त नाही झाले. पण बाळा, यानंतर नाही, यानंतर तुझ्या सर्व प्रयत्नांना तुला यश प्राप्त होणार आहे. तुझ्या पाठीमागील सर्व काही पणवती निघून जाणार आहे. तुझ्या पाठीमागील शत्रुपीडा संपुष्टात येणार आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. बाळा, हा चमत्कारी दिव्य संदेश तुला काहीतरी सांगण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. हे सुंदर मार्गदर्शन दुर्लक्ष करू नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या जीवनामध्ये तू खूप मोठा संघर्ष पाहिला आहेस. खूप मोठे दुःख, यातना सर्व काही सहन करत आजपर्यंत स्वतःला खूप काही त्रास दिला आहेस. बाळा, तुझी विनाकारण चूक नसताना या शत्रूने तुला खूप काही अश्रू दिले आहेत. आम्ही सर्व काही पाहिले आहेत. या प्रत्येक तुझ्या अश्रूंचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलीने या दिव्य संदेशाचे नियोजन केले आहे. म्हणूनच तुझ्यासमोर हा संदेश आला आहे. बाळा, दुःख कोणाला चुकले नाही. ज्याच्या नशिबामध्ये काहीतरी प्रारब्ध असेल, ज्याचे काही गेल्या जन्मीचे प्रारब्ध असते, ते याच जन्मात तुम्हाला पूर्ण करावे लागते. मग ते चांगले किंवा वाईट कर्माच्या रूपामध्ये तुमच्या समोर येत असते. बाळा, सर्व प्रारब्धामधून तू आता मुक्त आहेस. तू आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तुला मुक्त केले आहे. कारण आजपर्यंत जो काही त्रास सहन तू केला आहेस, स्वामी माऊलीने सर्व काही जाणले आहे. तू काहीही न सांगताही आम्ही सर्व काही जाणत आहोत, सर्व काही पाहिले आहे. माझ्या स्वामीप्रिय बाळाची जी काही निरपेक्ष भक्ती आहे आणि ही भक्ती करूनही तू तुझ्या मनातील दुःख आमच्या समोर कधीही व्यक्त केले नाही. तुझ्या कुटुंबावरती खूप मोठे संकट आले, खूप मोठे दुःखाचे डोंगर आले. पण बाळा, हे सर्व असूनही तुझ्या कुटुंबामध्ये माझ्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले गेले नाही. आम्ही सर्व काही पाहिले आहे. तुझी ही निरपेक्ष भक्ती पाहून आमचे मन खूप प्रसन्न आहे. हो बाळा, तुझ्या या भक्तीचे, तुझा आमच्यावरती जो काही प्रचंड विश्वास आहे, याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठी स्वामी माऊली रूपात या संदेशामध्ये तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, मनापासून शेवटपर्यंत शांत मनाने हा चमत्कारिक संदेश ऐक. कारण हाच संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडावयास सुरुवात होणार आहे. सुख, आनंद, वैभव, यश सर्व काही तुझ्या मार्गात आहे. कारण स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, तू सत्य ऐकत आहेस. आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, तुमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देणार नाही अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कोणत्याही संकटात
कितीही शत्रुपीडा असो, कितीही तुझ्यावरती मोठे संकट येऊ, बाळा तू कधीही एकटा नाहीस, एकटा नव्हतास आणि यापुढेही नसणार आहेस. कारण ही दिव्य शक्ती, ही ब्रह्मांडाची शक्ती सदैव निरंतर तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जर तुझा हात आम्ही पकडला आहे तर तू स्वतःला कधीही एकटे समजू नको, कधीही स्वतःला दुबळे आणि लाचार समजू नको, कधीही कुठल्याही शत्रूंसमोर स्वतःला कमजोर समजू नको, माघार घेऊ नको. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहे. माझा स्वामीप्रिय बाळ कोणत्याही शत्रूंसमोर हरणार नाही, कोणत्याही शत्रूंसमोर लाचार होणार नाही आणि कोणत्याही शत्रूंसमोर अश्रू ढाळणारा नाही. कारण बाळा, तुझ्यामध्ये स्वामी माऊलींनी ती कृपादृष्टी दिली आहे, ते बळ दिले आहे, ते सुरक्षा कवच दिले आहे. म्हणूनच निश्चिंत राहा. कोणत्याही शत्रूंसमोर तू स्वतःला कधीही एकटे समजू नको, कारण त्यांना हरवण्याची ताकद तुझ्यामध्ये स्वामी माऊलींनी दिली आहे. बाळा, खूप आनंदाच्या बातमीसाठी तयार राहा. ज्या बातमीची तू आतुरतेने वाट पाहत आहेस, तीच बातमी तुझ्या भाग्यात आहे, तुझ्या मार्गात आहे. कारण ज्या स्वामी माऊलींनी तुझा हात पकडला आहे, आता सर्व स्वप्न पूर्ण करण्याचे आम्ही ठरवले आहे. तुझ्या आयुष्यात आता खूप मोठा चमत्कार घडवण्याचे ठरवले आहे. कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःखाचा सामना केला आहे, खूप काही यातना सहन केल्या आहे. बाळा, आता तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे. तुझे जीवन परिपूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, चिंता सोड, घाबरणे सोड. कारण हम गया नाही, जिंदा आहे या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा आणि मग पहा, तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. कारण जो कोणी स्वामीप्रिय बाळ आमच्या या वचनावरती चालत राहील, त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कधीही कमी भासणार नाही. त्याचे जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या जीवनामध्ये सुख, आनंद, वैभव सर्व काही त्याला इच्छित प्राप्त होईल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, जेव्हा जेव्हा आर्त मनाने स्वामी माऊलींना स्वामी माऊली म्हणून साथ घालता, तेव्हा तेव्हा स्वामी माऊली ही स्वामी आई तुमच्यासाठीच धावत येते. कारण जिथे भक्ती आहे, जिथे आमच्यावरती विश्वास आहे, जिथे निरपेक्ष नामस्मरण आहे, तिथे स्वामी माऊलींचा वास निरंतर आहे. तिथे स्वामी माऊलींची कृपादृष्टी आणि स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर आहेत. तेव्हा बाळा, चिंता सोड, स्वतःला एकटे समजणे सोड आणि सर्व काही मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून सोड. आणि आकाशामध्ये आता उंच भरारी घेण्यासाठी स्वतःला जिद्दीने, आत्मविश्वासाने उभे कर. कारण आजपर्यंत खूप काही संकटांचा सामना करत करत तू खूप खचून गेला आहेस. या शत्रूने तुला प्रत्येक कार्यामधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, यांनाच तुला दाखवून द्यायचे आहे की तू कमजोर नाहीस, दुबळा नाहीस, लाचार नाहीस. तू खूप काही कार्य करून दाखवणार आहेस. प्रत्येक कार्यामध्ये तू प्रगती आणि यश खेचून आणणार आहेस. कारण तू फक्त स्वामीप्रिय बाळ आहेस. तुझ्यावरती स्वामी माऊलींची कृपा दृष्टी आहे. हेच या तुझ्या नकारात्मक लोकांना, तुझ्या शत्रूंना दाखवण्याची वेळ, योग्य वेळ जवळ आली आहे. तेव्हा बाळा, उठ आणि ऊर्जेने काम कर. मनामध्ये सकारात्मक विचार आणून प्रत्येक कृतीमध्ये स्वतःला झोकून दे आणि त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त झाल्याशिवाय प्रयत्न करणे सोडू नको. कारण विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. तेव्हा बाळा, घेतलेले कार्य हाती झाल्याशिवाय, पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. जर आता मैदानामध्ये उतरला आहेस तर जिंकल्याशिवाय माघारी फिरणे नाही. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस, जो सर्व काही कृती आनंदाने, सकारात्मक विचाराने, जिद्दीने आणि संयमाने करणार आहेस. तेव्हा बाळा, आता खचून जाणे नाही. या शत्रूंना तुला दाखवून द्यायचे आहे की तुझा आमच्यावरचा विश्वास किती प्रचंड आहे. तुझ्यावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी किती प्रचंड आहे. आणि म्हणूनच स्वतःला एकटे न समजता सर्व काही उत्तम कार्य करण्यास सुरुवात कर. स्वतःला वेळ दे, स्वतःला घडव
आजपर्यंत ज्या लोकांनी तुझा वापर केला आहे, तुझा विश्वासघात केला आहे, गोड बोलून तुझ्याकडून त्यांची कामे करून तुला एकटे सोडून दिले आहे आणि दूर राहून तुझी मजा पाहिली आहे, बाळा, या सर्वांची वेळ आता त्यांच्यावरती आली आहे. ज्यांनी जे कर्म केले आहे त्यांना सर्व काही परतफेड आता होणार आहे आणि हे सर्व काही तू तुझ्या डोळ्याने पाहणार आहेस. कारण जिथे वाईट कर्म आहे तिथे त्या कर्माची शिक्षा मिळणे योग्य आहे. म्हणूनच आम्ही वारंवार तुम्हाला सांगत असतो की तुमच्या हातून कधीही वाईट कर्म घडू देऊ नका. कारण वाईट कर्मांची शिक्षा पुढे जाऊन तुम्हाला त्याच प्रकारे मिळत असते. जर चांगले कर्म असेल, चांगले विचार असतील, चांगले व्यक्तिमत्व असेल तर बाळा, तुला या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जो दुसऱ्याविषयी चांगले चिंतन करत असेल, दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार येत असतील तर परमेश्वर त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवल्याशिवाय राहत नाही. सर्वप्रथम परमेश्वर त्याच्या जीवनाचा विचार केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच दुसऱ्यांविषयी कधीही वाईट चिंतू नका. थोरा मोठ्यांचा अपमान तुमच्या हातून, तुमच्या तोंडून कधीही होऊ देऊ नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता आनंदाचे दिवस तुझ्या भाग्यात आहेत. खूप काही दुःखाच्या दिवसानंतर आता तुझ्या जीवनामध्ये ते सोनेरी पहाड येत आहे. तो अंधारमय प्रकाश तुझ्या जीवनातून काढून टाकण्यात आला आहे. आता दिव्य प्रकाश तुझ्या जीवनात प्रवेश करत आहेत आणि आनंदाची, सुखाची बातमी घेण्यासाठी आता तू सज्ज राहा. कारण आजपर्यंत जे काही दुःख भोगले आहेस त्या दुःखातून आता बाहेर पडण्याची शुभ वेळ आली आहे. बाळा, कुठलीही गोष्ट तुम्हाला मनासारखी त्वरित मिळत नाही. त्या प्रत्येक गोष्टींची वेळ ठरलेली असते आणि ती गोष्ट त्याच योग्य वेळी मिळत असते. म्हणूनच प्रत्येक गोष्ट मिळण्यासाठी, कुठलीही मनासारखी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्या मनामध्ये धीर हवा, संयम हवा आणि तो तुमच्यामध्ये निरंतर हवा. कारण ज्यावेळी तुमचा आत्मविश्वास, तुमचा संयम डळमळीत होईल तेव्हा खूप काही तुमच्या हातून चुका घडल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला असे वाटत असते, मी आज कार्य केले तर त्याचे उद्या मला त्वरित फळ मिळावे. असे होत नाही. काही कार्यांना वेळ लागत असतो, विलंब होत असतो. पण ज्यावेळी योग्य वेळ येत असते तेव्हा तुम्ही विचार देखील केला नसेल, अशा वेळी तुमच्या सर्व काही कृती तुमच्या यशामध्ये प्राप्त होतात. तुमच्या समोर त्या रूपात येतात की तुम्ही त्याचे चीज केल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच कष्ट करत राहा, प्रयत्न करणे थांबवू नका. प्रयत्नांती परमेश्वर आहे याच विश्वासावरती निशंक मनाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा आणि मग पहा, विजय तुमचाच आहे. यश तुमचीच वाट पाहत आहे आणि दिव्य प्रकाश तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलींचा दिव्य आणि चमत्कारिक मंत्र यानंतर तुम्ही शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या भाग्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडो. तुमच्या मनातील सर्व काही चिंता, शत्रुपीडा आणि तुमच्या मनातील आर्थिक चिंता दूर हो. ही स्वामी माऊली मी चरणी प्रार्थना करते. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः.
समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः. अवधूताय 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 नमः. ओम स्वामी समर्थाय